जगण्याचा अधिकार आपल्याला दिला. आपल्याला शिक्षण घ्यायचा सुद्धा अधिकार नव्हता, होता का? तुमच्या पुढे तर मी गाव भाषण केलं असतं आणि बोलले असते, हाकललं असतं की, हाकललं नसतं का? मग आपल्याला हे कशामुळे मिळालंय? भारतीय संविधानामुळे मिळालंय. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून मिळालं. हा, नाही तर काय खरं होतं, आपले कुत्रे बंदराने हाल खाल्ले असते. हा, आता इथं बोलायचं म्हणजे आणि आजचा हा दिवस आपल्याला काय म्हणत, आपण हा दिवस सण उत्सव म्हणून आपण साजरा करतो, बरोबर आहे की नाही? कारण आपले जोखंडातून मुक्तता करणारे बाबासाहेब होते. म्हणून स्मृतीने आपल्याला काय दिलं होतं? काय नव्हतं दिलं. नवरा आपल्याला सोडून देईल, नवरा जसं म्हणेन तसं राहायचं, धर्म जसा म्हणेन तसं राहायचं, आहे की नाही? गुलाम म्हणून राहायचं, म्हणेन तसं आपल्यावर अत्याचार कोणी केले तरी ते सहन करायचे. आपण शूद्र म्हणजे शूद्रच, खालचे म्हणजे खालचेच, पायातली वाहन म्हणजे पायातलीच वाहन बाई म्हणजे, आहे का नाही? पण ही वाहन नाही तर हे माणूस आहे. हे वरती करा. हा, अशा पद्धतीनं ह्या महिला आलेल्या आहेत वेगवेगळ्या भागातून, म्हणजे विदर्भातल्या अकोला, अमरावती, हा, यवतमाळ, आणखी ओके. चांगलं काम करा, भेटत राहू आपण. काही अडचणी असतील तर फोन करा. मी काही जणीला नंबर दिले, तर अडचण काही असू द्या, नवऱ्यानं मारलं, पोरीला नांदत नाही, सुनाला नांदत नाही, लेख काय जे असेल तर गावातून त्रास काय जे असेल ना, तर तुम्ही नक्की फोन करत जा. आम्हाला पत्ता द्या तुम्ही. मी बीडला आहे, फेसबुकला मला शोधा बर का. छान काम करूया. चला, ओके, बाय सगळ्यांना.